आणि यानंतर आपण घेऊयात महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। रायगडच्या महाड MIDC मध्ये ब्ल्यूजेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोटात 6 जणांचा मृत्यू, काही जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल। तर या ठिकाणी उदय सामंत हे सुद्धा दाखल आणि आगीची त्यांच्याकडून मध्यरात्री पाहणी, योग्य कारवाई करण्याचे उदय सामंत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करण्याच्या सूचना। दर आठवड्याला मुख्यमंत्री शिंदे प्रगती अहवालही देणार। मराठा आरक्षणासाठी नेमलेली शिंदे समिती आता राज्यभरासाठी काम करणार। समितीची व्याप्ती राज्यभरासाठी वाढवण्याचा GR जारी। शिंदे समितीत 6 जण असणार। अजित पवार गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंची बैठकीत नाराजी, सूत्रांची माहिती। सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही असं म्हणत शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार। वर्षावरील महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे बैठकीत आदेश। तिन्ही पक्षात एकजूट ठेवा, समन्वय राखा, तसंच एकमेकांवरची टीका टिप्पणी टाळा। सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवा। महायुतीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। फडणवीसांनी राज्य जळत असताना राज्यात राहणं गरजेचं होतं, पण फडणवीस राज्याची गरज सोडून भाजपच्या प्रचारासाठी गेले। सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर निशाणा। मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवा, नितेश राणेंची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। आरक्षणापर्यंत नोकर भरती न करण्याची ही जरांगेंची सरकारला अट, तर नोकर भरती झाल्यास मराठ्यांसाठी राखीव जागा ठेवणार। सरकारनं आश्वासन दिल्याची जरांगेंची माहिती। 14 ऑक्टोबरच्या जरांगेंच्या सभास्थळी नुकसान झालेल्या 441 शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतरवाली सराटीतील शेतकऱ्यांना मदत। मराठा आरक्षणाची सरकारची डेडलाईन 24 डिसेंबर। जरांगे ठाम, तर कालच्या तारखेनुसार 2 महिन्यांची मुदत ही 2 जानेवारीलाच संपणार। मंत्री अतुल सावे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर मराठा समाजाचा रोष। आरक्षण मिळवून न देण्यामागे कोण हे सर्वांना माहीत। एकनाथ खडसे यांचा फडणवीस आणि महाजनांवर निशाणा। जरांगे यांचं आंदोलन संपताना उद्धव ठाकरे मुंबईतच होते। अनिल परब यांचं राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर। शिष्टमंडळ जालन्याला जाताना ठाकरेंना विमानतळावर पाहिलं। दिवाळीचा बोनस मिळवण्यासाठी अनिल परब मेहनत करतायत का? नितेश राणेंचा सवाल। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट। एल्विशचा फोटो ट्विट करत विजय वडेट्टीवार यांचं टीकास्त्र। एल्विशपेक्षा जरांगेंच्या हस्ते आरती करायची होती। दरवेळी अशी लोक मुख्यमंत्र्यांसोबत का दिसतात? एल्विश यादववरून अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। त्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। एल्विशनं नशेसाठी सापांचं विष सुद्धा पार्टीमध्ये पुरवल्याचे आरोप आणि हाच एल्विश काही दिवसाआधी शिंदेंच्या आरतीसाठी आलेला। ड्रग्ज रॅकेटमध्ये एल्विशचा हात आहे का तपासणी व्हावी। जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये भाजप आणि अजितदादा गट आमने सामने। काटेवाडीत सरपंच पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच। काटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार। जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमण्याचे ईडीला आदेश। सरकारी वकील संजना शर्मा यांचं नुकतंच निधन झाल्यानं नवीन वकील नेमण्याचे मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टाचे आदेश। कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी न करण्याचा सकल मराठा संघटनेचा इशारा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा न करण्यावर संघटना ठाम। उद्धव ठाकरे उत्तराखंडच्या दौऱ्यावर। बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोदी मोदी अशी घोषणाबाजी। भाजपच्या घोषणाबाजीनंतर शिवसैनिकांकडूनही उद्धव ठाकरेंच्या जय जयकाराच्या घोषणा। उद्धव ठाकरेंसमोर उत्तराखंडमध्ये संयुक्त महाराष्ट्राची घोषणाबाजी। बेळगाव, कारवार, निपाणी संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच हवा अशी घोषणाबाजी। विद्याविहार या ठिकाणी आज रात्री विशेष ब्लॉक। मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्थानकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी कुर्ला ते भांडूप दरम्यान हा ब्लॉक। लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक मात्र कोलमडणार। तर पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका। आजची वापी विरार एक्सप्रेस रद्द, तर अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल। मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री 12:35 ते 4:35 पहाटे असा 4 तासांचा रात्रकालीन ब्लॉक, तर हार्बर मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार। शैक्षणिक परिसरात राजकारणाचे खेळ करणं सत्ताधाऱ्यांना शोभत नाही। पुणे विद्यापीठातील घटनेप्रकरणी सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा। अमोल कोल्हे यांचं अजित पवार गटाला समर्थन। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मोठा दावा। मी शरद पवारांसोबतच। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दाव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंकडून अंधारेंविरोधात पाटण न्यायालयामध्ये फिर्याद दाखल। खोटे आणि निराधार आरोप केल्याचा देसाईंचा आरोप। शंभूराज देसाईंकडून पाटण न्यायालयामध्ये वकिलांमार्फत खासगी फिर्याद। नाव मनोज असेल तर जेवण मिळणार मोफत।
छत्रपती संभाजीनगरमधील अमृत हॉटेलमधील ऑफर, जरांगे पाटलांची राज्यभरात वाढती क्रेज. अकोला पश्चिमचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन. गोवर्धन शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे मोठे धक्के. दिल्ली आणि उत्तर प्रदेश तसंच अनेक ठिकाणी भूकंपाचे हे धक्के. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र. आणि नेपाळच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू. 6.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. बावधन सबस्टेशनच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. सबस्टेशन न उभारल्यास 20 नोव्हेंबरला उपोषण करण्याचा सुप्रिया सुळेंचा इशारा. रोज 154 खटले पुढे ढकलले जातात. सुप्रीम कोर्टाचे तारीख पे तारीख अशी हे कोर्ट. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून चिंता व्यक्त. दिवाळीमध्ये एसटीच्या तिकीट दरात 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय. 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू होणार. आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटाच्या फरकाची रक्कम वाहकाकडे भरावी लागणार. उर्फी जावेद विरोधात ओशिवरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. खोटा व्हिडिओ बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा. छोटे कपडे घातल्यानं अटक केल्याचा व्हिडिओ उर्फीनं केला होता. भगवान कृष्णानं आशीर्वाद दिल्यास पुढील लोकसभा निवडणूक लढवणार. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतकडून राजकारणात उतरण्याचे संकेत. काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. जिल्हा मध्यवर्ती बँक सदस्य अपात्र ठरवण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. 7 तारखेला एसटी विलिनीकरणाबाबत उपोषण करण्याचा सतीश मेटकरींचा इशारा. दोन्ही सरकारच्या काळात फक्त आश्वासनं मिळालीत, अंमलबजावणी नाही, मेटकरी यांचा आरोप. रामदास आठवलेंकडून जरांगेंच्या प्रकृतीची चौकशी. उपोषण स्थगितीचा निर्णय घेतल्याबद्दल आठवलेंकडून आभार व्यक्त. मुंबईतील बिल्डर हे पालिकेच्या रडारवर. मालाडमध्ये 94 बांधकामांना नोटिसा. वाढत्या प्रदूषणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना 508 कोटी रुपये दिले. ईडीचा दावा. जबाबातून माहिती समोर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रम बदलण्याच्या हालचाली. तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचाही समावेश होणार. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्यानं नवी मुंबईची मेट्रो लटकली. नवी मुंबईकरांची विनाकारण पिळवणूक. राजन विचारे यांची भाजपवर टीका. नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर. ठाकरे गटाकडून स्वाक्षरी मोहीम घेत याचा निषेध. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवास सरासरी 200% महागला. देशविदेशात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल. मुंबई महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ. त्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती. यवतमाळमध्ये विकास कामांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांचा बाईक दौरा. संजय राठोड यांचा पेळू गावातील ग्रामस्थांशी संवाद. राज्यात मराठा आंदोलनामुळे 3 ते 3.5 हजार कोटींच्या व्यापाराचं प्रत्यक्ष नुकसान. राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांचा दावा. गोंदियामध्ये मराठा संघटनांचं एकदिवसीय आंदोलन. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी. बीडमध्ये नेत्यांवरील गावबंदी हटवली. 3 दिवसांनंतर इंटरनेट आणि जिल्ह्याबाहेरील बस सेवा सुरू. तर जिल्ह्यांतर्गत बस सेवा आणखी 2 दिवस बंद राहणार. मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस सेवा सुरू. जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यावर नंदुरबार जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्वपदावर. जळगावात तृतीयपंथीयांचं राज्यस्तरीय उपोषण सुटलं. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोडवलं उपोषण. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा. ठाकरे गटाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. राज्य शासनानं जाहीर केलेल्या 40 दुष्काळी तालुक्यामध्ये नांदगाव नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. मुंबईतील 33 हजारांहून अधिक पोस्टर पालिकेनं हटवले. कारवाई दरम्यान 801 जणांविरुद्ध कारवाई. नाशिकच्या लासलगावमध्ये मोबाईल दुकानात चोरीची घटना. सीसीटीव्हीत कैद. बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयानं कार्य करा. अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांचे निर्देश. मनपासह सरकारी आणि खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या बालकांचं लसीकरण वेळेवर व्हावं यासाठी हा निर्णय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी. दिवाळीचा फराळ करण्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी एकच झुंबड. माहीममधील अंडर-19 क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी एबी डिव्हिलियर्स आणि दिनेश कार्तिकची हजेरी. यावेळी त्यांनी नवोदित क्रिकेटपटूंशीही संवाद साधत त्यांना केलं मार्गदर्शन. दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची चोरी करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश. आरोपींकडून 23 दुचाकी आणि 4 चाकी वाहनं जप्त. नाशिकच्या सातपूर भागातून मिरची आणि धने पावडरचा 19 लाखांचा साठा जप्त. 16 लाखांची मिरची पावडर आणि 2,35,000ची धना पावडर जप्त. दिवाळीच्या काळात मेट्रो सेवा रात्री 10 ते ऐवजी आता 12 पर्यंत वाढवावी. दिवाळीमध्ये मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी पालकमंत्री लोढांची पत्राद्वारे MMRDAकडे मागणी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात घर बांधणाऱ्यांना विमान प्राधिकरणाचीही परवानगी घ्यावी लागणार. शहराचा 30% भाग विमानतळाच्या रेड झोनमध्ये येत असल्यानं ही परवानगी आवश्यक. मुंबईतील घरं आणि कार्यालयांमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड. अल्पवयीन मुलींच्या मदतीनं कार्यालय आणि घरात घुसून चोरी. 3 अल्पवयीन मुलं ताब्यात.
केंद्र सरकारकडून कोल्हापूर शहराला दिवाळीच्या तोंडावर मोठं गिफ्ट. केंद्र सरकारकडून शहरासाठी वातानुकूलित 100 ई बसेस मंजूर. खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला मोठं यश. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आणि त्याचबरोबर एसएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कर बुडवणाऱ्या 23,500 मिळकतींना पुणे महापालिकेचा दणका. त्यांच्याकडून 143 कोटींचं उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा. त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता चुरम्याचा लाडू प्रसाद म्हणून दिला जाणार. देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 4 महिन्यात डेंग्यूचे 229 रुग्ण. यामध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 81 जणांना डेंग्यूची लागण. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. धुळ्याच्या शिरपूरमध्ये गांजाची शेती. तब्बल 3 कोटी रुपयांचा गांजा जप्त. धुळे जिल्हा पोलिसांची कारवाई. जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या. सर्व ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर दिलासा. धान खरेदी केंद्र जुन्याच निकषांप्रमाणे सुरू करण्याचे सरकारचे निर्देश. गोंदियाच्या ग्रामीण भागात हार्वेस्टरद्वारे धान कापणीला सुरुवात. मजुरांचा तुटवडा पडल्यानं शेतकऱ्यांकडून आधुनिक यंत्राचा वापर. धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात कमी पाण्यामुळे ठिबक सिंचनावर मक्याची पेरणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. गहू, हरभरा आणि मक्याची मोठ्या प्रमाणात पेरणी. नांदेड जिल्ह्यात मुगाला 9.5 तर सोयाबीनला 4,500 रुपयांचा दर. सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. धुळ्यातील रानमळा परिसरात 25 ते 30 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी. पावसाअभावी रब्बीचं क्षेत्र घटणार. शेतकरी चिंतेत. नंदुरबारमधील 22 सिंचन योजनेपैकी 16 सिंचन योजनेच्या निविदा जाहीर. 6 योजनांचं काम प्रगतीपथावर. धुळ्यातील देवघाणे धरण आणि सोनवत प्रकल्पामध्ये अल्प पाणीसाठा आणि काही गावांना पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता. धुळ्यात रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात. ठिबक सिंचनाद्वारे मक्याला पाणी देण्यासाठी रबळी नळांची व्यवस्था. नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज 5 ते 5,500 क्विंटल मिरची दाखल आणि मिरचीच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ. नंदुरबारमध्ये सोयाबीनला योग्य दर नसल्याने शेतकरी अडचणीत. तर सोयाबीनच्या उत्पादनातही घट झाल्यानं बळीराजावर संकटांचा डोंगर. अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये कापसाला अपेक्षित दर नाही. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर प्राध्यापकांचं उपोषण. आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाकडून दिवाळीच्या सुट्ट्यांसंदर्भात बदल करण्याची मागणी मांडली. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कायमस्वरूपी सेवेत घेण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी. पुण्यातील लक्ष्मी रोडच्या नामकरणाला 101 वर्ष पूर्ण. पुणेकरांकडून रस्त्यावर विद्युत रोषणाईसह सुशोभीकरण. विद्युत रोषणाईनं लक्ष्मी रोड परिसर उजळून निघाला. सोलापुरात स्कूलमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मनोज जरांगे पाटलांची क्रेज. विद्यार्थ्यांना केली जरांगे पाटलांची हुबेहूब ड्रेसिंग. तर बीडमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीसाठी मनसेकडून कंकालेश्वर मंदिरात जलाभिषेक. शहराध्यक्ष करण लोंढेंसह आणि पदाधिकाऱ्यांकडून जलाभिषेक. गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पथकं रवाना. नक्षलग्रस्त भाग असल्यानं 2 दिवस आधीच पथकं रवाना. भिवंडीतील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार थांबला. शेवटच्या दिवशी निघाल्या अनेक प्रचार रॅली. रविवारी 5 नोव्हेंबरला मतदान होणार. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी लगबग. राज्यात कांदा दरामध्ये पुन्हा घसरण. कांदा 20 रुपयांनी स्वस्त. बाजार समितीत कांद्याचे दर 28 ते 48 रुपये प्रति किलोवर स्थिरावले. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी भक्तांसाठी अत्याधुनिक दर्शन रांग सुरू. तिरुपतीच्या धर्तीवर 110 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे अत्याधुनिक दर्शन रांग. मराठवाड्याच्या मातीतील ग्लोबल आडगाव या चित्रपटानं रचला इतिहास. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार. चित्रपटात परळीचे सिद्धार्थ तायडे आणि रानबा गायकवाड भूमिकेत दिसणार. महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आणि 9,000 कर्मचाऱ्यांना फायदा होणार.